आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। आमच्या अध्यक्षांनी जसं सांगितलं की काही कारणांनी आपल्या या वार्तेला थोडा उशीर झाला, त्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त करतो। भारतीय जनता पार्टी गोव्याच्या निवडणुकीकरता पूर्णपणे तयार आहे आणि भारतीय जनता पार्टी गोव्यामध्ये केलेल्या कार्याच्या भरोशावर, इथे घडवलेल्या परिवर्तनाच्या भरोशावर आणि त्याचप्रमाणे मोदीजींनी देशाला जे समर्थ नेतृत्व दिलंय, त्या नेतृत्वामुळे गोव्याला देखील जो काही लाभ झाला, या सगळ्याच्या आधारावर येत्या निवडणुकीमध्ये जनतेसमोर जाणार आहे। खरं म्हणजे गोव्यामध्ये भारतीय जनता पक्षाला ज्यांनी एक अत्यंत सर्वसमावेशक चेहरा दिला, ते आमचे गोव्याचे शीर्षस्थ नेते माननीय मनोहरभाई पर्रिकर हे आमच्यामध्ये नाही आणि लौकिक अर्थानं हे पहिलीच अशी निवडणूक आहे की अनेक वर्षानंतर त्यांच्या विना आम्हाला ती लढावी लागणार आहे। पण एक गोष्ट निश्चितपणे मला सांगावीशी वाटते की मनोहरभाई नंतर या ठिकाणी डॉक्टर प्रमोद सावंत यांनी जी काही मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली आणि त्यानंतर अत्यंत समर्थपणे मागील 2.5 वर्षामध्ये त्यांनी गोव्यामध्ये काम करून दाखवलंय। अत्यंत धडाडीने आणि पारदर्शी पद्धतीनं गोव्यामध्ये काम झालेलं आपण बघितलं। विशेषतः गेली 2.5 वर्ष आपण सर्व लोक कोविडशी झगडतो आहोत आणि या कोविडच्या लढाईमध्ये गोव्यामध्ये सातत्याने रस्त्यावर उतरून मुख्यमंत्री असतील, त्यांचे सहकारी असतील किंवा भारतीय जनता पार्टी असेल, जनतेला मदत करण्याचं काम हे या ठिकाणी झालंय। आणि अगदी ज्यावेळेस कोरोना पीकवर होता आणि अस्तव्यस्त अशा प्रकारची परिस्थिती देशात निर्माण झाली होती, त्याही वेळी माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये ज्या प्रकारे देशामध्ये कोरोनाचं मॅनेजमेंट सुरू झालं, त्याचप्रमाणे गोव्यामध्ये अत्यंत प्रभावीपणे इथल्या सरकारने ते केलं आहे। आणि विशेषतः 100% वॅक्सिनेशन ही एक अत्यंत मोठी अचीवमेंट आहे। आपण सगळ्यांनी माननीय पंतप्रधान मोदीजींचं परवाच झालेलं भाषण हे ऐकलंय आणि जवळजवळ तासभरापेक्षा जास्त इंटरॅक्शन करत असताना एकीकडे गोवा सरकारच्या कामाचं कौतुक त्यांनी केलंय आणि त्यासोबत गोव्याला भविष्याची दिशा देखील दाखवण्याचं काम मोदीजींनी या ठिकाणी केलंय। विशेषतः टुरिझम इंडस्ट्री पुन्हा सुरू झाली पाहिजे या दृष्टीनं देखील त्यांनी एक प्रकारे आव्हान केलंय आणि मला विश्वास आहे की त्यांच्या
या समर्थ पाठिंब्यामुळे गोव्यामध्ये येत्या काळामध्ये अधिक ताकदीनं आमचं सरकार काम करू शकेल. मी या सरकारचं एक अजून कारणाने अभिनंदन करतो की या सगळ्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये जे वल्नरेबल ग्रुप्स आहेत, विशेषतः ट्रॅडिशनल ऑक्युपेशन असलेले लोक असतील तर त्यांना मदत करण्याचं काम हे गोवा सरकारने केलं आहे. दुर्दैवाने ज्यांच्याकडे मृत्यू झाला त्यांना मदत करण्याचं काम गोवा सरकारने केलं आहे. आणि एवढंच नाही तर या सगळ्या पॅन्डेमिकच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात पूर देखील आला, पाऊस अतिवृष्टी झाली, त्यातही ज्यांच्या घरांचं नुकसान झालं, शेतीचं नुकसान झालं, बागांचं नुकसान झालं, ज्या ज्या प्रकारचं नुकसान झालं त्या प्रत्येकाला मदत करण्याचं काम हे गोवा सरकारने केलं आहे. आणि ही मदत भरीव कशी करता येईल असा प्रयत्न गोवा सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात या ठिकाणी झालेला आपण बघितला. एकूणच जर आपण बघितलं तर विशेषतः केंद्र सरकारच्या मदतीनं इन्फ्रास्ट्रक्चरचे जे प्रोजेक्ट्स गोव्यामध्ये आता पूर्णत्वास जात आहेत, हे खरं आहे की मध्यंतरीच्या काळामध्ये पॅन्डेमिकमुळे देशभरामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामांसमोर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. पण तात्काळ त्या कामांनी गती घेतली आणि आता गतीने ही कामं पूर्ण होत आहेत. आणि एक नवा चेहरा असलेला आधुनिक गोवा की ज्याची मुहूर्तमेढ मनोहरभाईंनी केली ती आज पूर्णत्वास नेण्याचं काम हे सरकार या ठिकाणी करत आहे. आणि मला असं वाटतं की ही सगळी कामं ज्यावेळेस पूर्ण होतील त्यावेळी टुरिझम आणि रोजगार निर्मिती या दोन्ही गोष्टींमध्ये याचा एक विशेष फायदा हा या ठिकाणी लोकांना होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी एक अतिशय अभिनव कार्यक्रम सुरू केला आहे, सरकार आपल्या द्वारी. मी त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की संपूर्ण सरकार घेऊन म्हणजे सगळे अधिकारी घेऊन जनतेपर्यंत ते जात आहेत. आणि मी ज्यावेळेस त्याचा आढावा घेत होतो आणि समजून घेत होतो त्यावेळी असं लक्षात आलं की लोकांच्या अनेक गोष्टी या तात्काळ त्याच ठिकाणी निकाली निघत आहेत. लोकांचे काही सर्टिफिकेट्स असतील, काही लोकांचे दाखले असतील, काही त्यांना मदत असेल, या सगळ्या गोष्टी त्याच ठिकाणी पूर्ण करण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून होताना दिसत आहे. त्यामुळे सरकारचा कनेक्ट, थेट कनेक्ट, कुठल्याही मध्यस्थाविना कनेक्ट हा आपल्याला आज त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि अतिशय अभिनव अशा प्रकारची संकल्पना आहे. खरं म्हणजे इतके वेगवेगळे इनिशिएटिव्ज सरकारने घेतले आहेत की ते सगळे सांगायला वेळ देखील बराच लागेल. पण मला असं वाटतं की हे सगळे इनिशिएटिव्ज होत असताना दुसरीकडे भारतीय जनता पार्टी म्हणून देखील एक मजबूत संघटन तयार करते. आणि विशेषतः बूथची रचना असेल ती अगदी पेज प्रमुखापर्यंत नेण्याचं काम आणि त्याकडे प्रदेशाध्यक्षांनी स्वतः विशेष लक्ष घालून अतिशय चांगल्या प्रकारची व्यवस्था संघटनेची या ठिकाणी उभी राहते आहे. त्यामुळे मजबूत सरकार आणि मजबूत संघटन या दोन्हीच्या आधारावर आम्ही निवडणुकीला सामोरं जातो आहे. आणि भारतीय जनता पार्टी अतिशय एकजुटीनं या निवडणुकीमध्ये सामोरं जाईल. कारण अनेक वेळा माध्यमातनं वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळतात. मी अतिशय स्पष्टपणे सांगतो की भारतीय जनता पार्टी एक युनायटेड फेस आहे. आम्ही सगळे मिळून या ठिकाणी या निवडणुकीमध्ये
मुख्यमंत्री असतील, त्यांचे सगळे मंत्री असतील आणि आमचे सगळे पदाधिकारी असतील, एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरं जाऊ आणि एक ऐतिहासिक अशा प्रकारचा विजय भारतीय जनता पक्षाला मिळेल. देशभरामध्ये लोकांच्या आता हे लक्षात आलंय की या देशाला पुढे नेण्याचं काम हे मोदीजींच्या नेतृत्वात होत आहे. आणि त्याच विचाराचं सरकार गोव्यामध्ये आल्यानंतर केंद्र सरकारचा किती पाठिंबा मिळतो, किती मदत मिळते, हे देखील सगळ्यांनी बघितलेलं आहे. आज खरं तर आपण बघू शकतो की काँग्रेसची अवस्था अत्यंत वाईट आहे. वेगवेगळ्या ठिकाणी या पक्षामध्ये जी काही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे, आज सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्याच पक्षाचे नेते आपल्या नेत्याला सांगतात, राहुलजींना सांगतात की आम्हाला फुल टाईम अध्यक्ष द्या. त्यांचेच नेते कबूल करतात की त्यांचं शीर्षस्थ नेतृत्व हे राजकारणामध्ये पार्ट टाइम काम करणार आहे. एकीकडे 24/7 काम करणारे मोदीजी, ज्यांच्या रक्तामध्ये, डोक्यामध्ये, विचारामध्ये केवळ आणि केवळ देश आहे, आणि दुसरीकडे त्यांच्याच पक्षातले लोक म्हणतात आम्हाला फुल टाइम राजकारणी द्या, अध्यक्ष द्या. अशा प्रकारची काँग्रेस, खरं म्हणजे मला असं वाटतं की आता काँग्रेस समोर एक मोठं विश्वासार्हतेचं संकट आहे. शेवटी देश चालवायला किंवा राज्य चालवायला जो काही राजकीय पक्ष असतो, त्या राजकीय पक्षाजवळ तेवढं सक्षम नेतृत्व लागतं. आणि आज ती परिस्थिती काँग्रेसकडे दिसत नाही. अलीकडच्याच काळामध्ये गोव्यामध्ये आप पक्षाने देखील बऱ्यापैकी बॅनर पोस्टर लावले आहेत. ते तसं देशभरामध्ये कुठे निवडणुका झाल्या तरी तेवढे बॅनर पोस्टर ते लावतातच. तेवढी त्यांची क्षमता दिल्लीमुळे आहे बॅनर पोस्टर लावायची. परंतु राज्य चालवायला, देश चालवायला विचार लागतो, नीती लागते, रीती लागते. अराजकतेने देश चालू शकत नाही. अराजकतेने एखाद्या ठिकाणी तुम्ही तुमचं अस्तित्व दाखवू शकता, पण राज्य किंवा देश चालवण्याकरता रीतीनीती असावी लागते. आणि आज गोव्यामध्ये तरी रीतीनीतीनं सर्वांना सोबत घेऊन विकासाची कास धरून राज्य जर कोणी चालवू शकत असेल तर ती भारतीय जनता पार्टी चालवू शकते, हे लोकांना याचा विश्वास वाटतो. गोव्यामध्ये जिल्हा पंचायत आणि म्युनिसिपल इलेक्शन्समध्ये भारतीय जनता पक्षाला प्रचंड आशीर्वाद हा जनतेने दिलाय. आणि मला विश्वास आहे की तशाच प्रकारचा आशीर्वाद पुन्हा एकदा 2022च्या गोवा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनता भारतीय जनता पक्षाला देईल आणि अतिशय कम्फर्टेबल मेजॉरिटीने या ठिकाणी पुन्हा आमचं सरकार बनेल, अशा प्रकारचा मला विश्वास आहे. देवेंद्रजी, तुम्ही म्हणालात की राज्यात अराजकता